श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 10 शारदा आख्यान. श्री गणेशाय नमः. हे शंभू महादेवा, तुझा जय जयकार असो. तू क्रोधरूपी अभ्र नष्ट करणारा प्रभंजन आहेस. तू मदरूपी अंधार दूर करणारा सूर्य आहेस. हे सुहास्यवदना, तू आनंदाचा सागर आहेस. तू दयानिधी आहेस. तू ब्रह्मानंद आहेस. सूत सांगतात, अनर्थ देशात देवव्रत नावाचा एक विद्वान ब्राह्मण राहत असे. त्याची मुलगी शारदा ही अत्यंत सुंदर, सुशील व चतुर होती. देवव्रताने ती 12 वर्षाची असताना पद्मनाभ नावाच्या एका सुशिक्षित ब्राह्मणाशी तिचा विवाह लावून दिला. देवव्रताने आग्रह करून काही दिवस मुलीला व जावयाला आपल्याकडे ठेवून घेतले. एके दिवशी सायंकाळी पद्मनाभ संध्येसाठी नदीवर गेला होता. अंधारातून परत येत असताना एक विषारी सर्प चावल्याने तो जागीच गतप्राण झाला. त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला. नियतीने शारदेच्या सौभाग्यावर क्रूर घाला घातला होता. पद्मनाभाच्या प्रेतावर अग्निसंस्कार करून मंडळी नगरात परतली. शारदा माहेरीच राहू लागली. ती पत्तीच्या आठवणी काढू लागली. दिवस मोठ्या कष्टाने घालवीत होती. एके दिवशी एक अपूर्व घटना घडली. शारदेचे मातापिता काही कामानिमित्त बाहेर गेले होते. त्या दिवशी नैध्रुव नावाचे एक वृद्ध तपस्वी ऋषी अकस्मात देवव्रताच्या घरी आले. ते अंध होते. शारदेने त्यांचे उत्तम आदरातिथ्य केले. पूजन करून आदराने नमस्कार केला. तेव्हा नैध्रुवाने तिला आशीर्वाद दिला. बाळ, तुझे सौभाग्य वाढो, तुला वेदवेत्ता पुत्र हो. तो आशीर्वाद ऐकताच असह्य शोकाने शारदेच्या डोळ्यात पाणी आले. तिने आपण विधवा असल्याचे ऋषींना सांगितले. तेव्हा नैध्रुव म्हणाले, मुली, मी जे बोललो ते बोललो. माझ्या वचनांना कधीही कमीपणा येणार नाही. तपश्चर्येचे सामर्थ्य फार मोठे असते. त्यायोगे सर्व गोष्टी साध्य होतात. माता पिता व बंधू घरी परतल्यावर शारदेने घडलेला वृत्तांत त्यांना सांगितला. तेव्हा त्यांनी शारदेला धीर देऊन सांगितले की वरकरणी ही गोष्ट जरी अशक्यप्राय वाटत असली तरी तपस्वी ऋषींच्या प्रभावाने अशक्य गोष्टीही शक्य होतात. ऋषींनी शारदेला उमा महेश व्रताची माहिती सांगितली आणि ओम नमः शिवाय या षडाक्षरी मंत्राचा नित्य जप करण्यास सांगितले. तसेच तिला दिलेले व्रत सफल होईपर्यंत ते तिथेच देवव्रताच्या घराच्या अंगणात मठ बांधून राहू लागले. एका शुभदिनी शारदेला षडाक्षर मंत्र दीक्षा दिली आणि ते म्हणाले, चैत्र किंवा मार्गशीर्ष महिन्यातील शुद्ध पक्षात उमा महेश्वर व्रताचरणास प्रारंभ करावा. सोमवार, अष्टमी व चतुर्दशीस उमा महेश्वराची पूजा करून सुरुवात करावी. हे शिवपूजन वर्षभर करावे. शिवकृपेने आपले कल्याण होणार अशी थोर श्रद्धा ठेवावी. नैध्रुवांच्या सांगण्यावरून शारदेने विधीपूर्वक व्रतारंभ केला. त्यासाठी दिव्य असे शिवमंदिर रचले. उमा महेश्वराच्या सुवर्णमूर्ती स्थापन करून त्यांची षोडशोपचारे पूजा केली. ब्राह्मण व सुवासिनी यांचे पूजन करून त्यांना उत्तम पक्वान्नांचे भोजन देऊन त्यांचा यथायोग्य सन्मान केला. पुराण श्रवण केले, कीर्तन ऐकले, जागरण केले. अशा प्रकारे गुरुवचनांवर पूर्ण निष्ठा ठेवून ती यथाविधी व्रताचरण करू लागली. शंकराचे ध्यान. सूत म्हणाले, श्रोते हो, शंकराची देहकांती कुंदपुष्प, चंद्र किंवा कापूस यांसारखी धवल आहे. त्याचे तेज कोटी सूर्याच्या एकत्रित प्रभे समान आहे. मस्तकावर विराजमान गंगा, त्यावरील शुभ्र घटांचा मुकुट, भाळी चंद्रकोर, कपाळावर किंचित तृतीय नेत्र, तेजस्वी डोळे, नीलकंठवर्ण, सर्वांगी शुभ्र भस्माचे विलेपन असे त्यांचे देखणे रूप आहे. त्यांच्या कानात शेष व तक्षक यांची कुंडले झळकतात. त्यांच्या अंगावर केयूर, अंगद, वीरकंकण ही भूषणे आहेत. त्यांच्या 10 हातात अनुक्रमे खवटांग, त्रिशूल, कपाल, डमरू, अंकुश, पाश, घंटा, पिनाक, पाशुपत व कमळ अशी शस्त्रे आहेत. त्यांच्या अंगावर सिंहाच्या कातड्याचे वस्त्र आहे. कैलास पर्वतावर स्तंभविरहित अतिभव्य मंडप आहे. त्यातील रत्नजडित दिव्य सिंहासनावर गजचर्म ठेवले आहे. तेथे ब्रह्मानंदांचे सगुण साकार स्वरूप असा शंकर नित्य विराजमान आहे. त्याच्या समोर ऐरावतापेक्षाही विशाल आणि शुभ्र वर्णाचा नंदी बसलेला आहे. भवानीचे ध्यान.
सूत म्हणाले, श्रोते हो, शंकराच्या वामांगी विराजमान जगदंबा भगवती ही नितांत सुंदर, सडपातळ व कोमलांगी आहे. तिच्या हातात गदा, पाश, अंकुश व कमळ आहे. तिने मोत्यांच्या व फुलांच्या मनोहर माळा, मौक्तिकांची कर्णभूषणे, अत्यंत तेजस्वी कमरपट्टा वर रत्नजडित बाहुभूषणे धारण केली आहेत. तिचे वस्त्र प्रलय काळाच्या विजांप्रमाणे झगझगीत आहे. या त्रिपुर सुंदरीच्या श्यामवर्ण अंगकांतीची प्रभा सर्वत्र पसरली आहे. तिच्या अंगसुवासाने सारे ब्रह्मांड व्यापून टाकले आहे. गजानन व षडानन यांना अमृतपान देणाऱ्या या विश्वजननीचे उरोज कमंडलूप्रमाणे घाटदार आहेत. ही आदिमाता ब्रह्मा इंद्रादी देवतांना आपल्या गर्भात वात्सल्याने धारण करते. तिचे अद्वितीय स्वरूप पाहताना स्वतः शंकरही तटस्थ होतो. अक्षय सौभाग्याचे प्रतीक म्हणून तिने आपल्या हातात वज्रचुडे घातले आहेत. तिच्या दाही बोटांतील 10 मुद्रिका म्हणजे तिच्या बंधूने विष्णूने घेतलेले दशावतारच होत. तिच्या पायातील नुपुरांचा मधुर ध्वनी ऐकून समाधिमग्न शंकर भानावर येतो. त्याचे नेत्र तिचा मुखचंद्रमा पाहून धन्य होतात. शारदा शंकर व पार्वतीचे हेच सगुण साकार दिव्य स्वरूप मनचक्षुसमोर आणून ध्यान करीत असे. अशा प्रकारे शारदेने वर्षभर व्रताचरण केले. नैध्रुवांनी तिच्याकडून यथाविधी उद्यापन करून घेतले. त्यावेळी तिने 1100 दाम्पत्याची पूजा करून त्यांना भोजन, वस्त्रालंकार व द्रव्य दक्षिणा देऊन संतोष केले. सायंकाळी जप, ध्यान व कीर्तन केले. मध्यरात्रीच्या समयात शारदा नैध्रुवांच्या जवळ बसून उमा महेश्वराचे चिंतन करीत असताना साक्षात माता भवानी तेथे प्रकट झाली. सर्वत्र विलक्षण तेज पसरले. मातेच्या कृपाप्रसादाने नैध्रुवांना दृष्टी आली. देवीच्या दर्शनाने नैध्रुव आणि शारदा यांना परमानंद होऊन दोघांनी तिला वंदन केले आणि तिचे अत्यंत प्रेमपूर्वक स्तवन केले. हे भवानी जगदंबे, तुझा जय जयकार असो. तू जगाच्या उत्पत्तीला कारण असणारी मूळ प्रकृती आहेस. चैतन्य रूपाने विलास करणारी माया आहेस. हे हेरंबजननी, तू वेदांनाही वंदनीय आहेस. तू कृपा केलीस तर जन्मांधाला दृष्टी, मुक्याला वाणी आणि मूर्खाला शहाणपण येते. हे आई, तुझे कर्तृत्व आगाध आहे. तू भक्तांचे पालन करतेस, मनाला नवा उत्साह व स्फूर्ती देतेस. तू संसारभय नष्ट करणारी आहेस. हे भवानी, तू त्रिभुवनाची जननी आहेस. तू त्रिविध दोषांचे व तापांचे हरण करणारी आहेस. जे परमभक्त त्रिकाळ तुझे ध्यान करतात ते जड, सूक्ष्म व कारण हे तिन्ही देह ओलांडून जातात. हे मृडानी, तू सर्व व्यापक, सर्व प्रकारे कल्याण करणारी व ऐश्वर्य देणारी आहेस. तुझा जय जयकार असो. ते भावपूर्ण स्तवन ऐकून देवी पार्वती प्रसन्न झाली. तिने शारदेला वरदान मागण्यास सांगितले. ऋषींनी देवीला शारदेचे सर्व वृत्त सांगून त्यांनी तिला दिलेला आशीर्वाद पूर्ण करावा अशी विनंती केली. तेव्हा शारदेच्या कल्याणासाठी ऋषींच्या मनात असलेली भावना जाणून भगवती म्हणाली, मुनिवर, पूर्वजन्मी ही शारदा द्रविड देशातील एका ब्राह्मणाची भामिनी नामक कन्या होती. तिच्या नवऱ्याला 2 स्त्रिया होत्या. ही सुस्वरूप व मृदुभाषिणी असल्याने हिने युक्तिप्रयोगाने नवऱ्याला आपल्या अधीन करून ठेवले होते. त्यामुळे तो पहिल्या बायकोकडे दुर्लक्ष करू लागला. तिच्या सासरच्या घराशेजारी एक व्याभिचारी मनुष्य राहत असे. भामिनीचे सौंदर्य पाहून तो तिच्यावर पापदृष्टी ठेवून होता. एके दिवशी त्यांनी आसपास कोणीही नाही असे पाहून तिच्यावरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. पण हिने त्याला झिडकारून कठोर शब्दात त्याची निंदा करून त्याला घालून दिले. पण तो हिच्यासाठी झुरतच राहिला आणि अंती हिचाच ध्यास घेऊन मरण पावला. हिच्यामुळे सौतीला पतीचे प्रेम लाभले नाही म्हणून तिने हिला तू विधवा होशील असा शाप दिला. कालांतराने हिलाही मरण आले. ती भामिनी शारदा म्हणून जन्मली. जार पद्मनाभ म्हणून जन्मला. त्याचे हिच्याशी लग्न लागले. पूर्वजन्म परस्त्रीवर डोळा ठेवला म्हणून त्याचा सर्पदंशाने मृत्यू झाला आणि पूर्वजन्मी हिच्या सवतीने दिलेला शाप खरा ठरला. कर्माची गती खूप गहन असते. पूर्वजन्मातील भामिनीचा जो पती होता त्यालाही आता ब्राह्मणाचा जन्म लाभला असून तो 360 योजने दूर द्रविड देशात आहे. त्याला भामिनीचे स्मरण असून आजही तो तिचे स्वरूप आठवून तळमळत असतो. तो हिच्या स्वप्नात येऊन हिला प्रेमाने अंगसंग देईल आणि त्यामुळे गर्भधारणा होऊन
ही एका पुत्रास जन्म देईल. तो पुत्र सर्वत्र शारदानंदन या नावाने प्रख्यात होईल. स्वप्नामध्ये एकमेकांचा सहवास लाभल्यामुळे शारदेला आणि त्या ब्राह्मणाला सुख लाभेल असे सांगून भवानी अंतर्धान पावली. भवानीच्या आशीर्वादाने शारदेला पुढे स्वप्नात तसाच अनुभव येऊ लागला आणि तिचा पती तिला स्वप्नामध्ये भोगदान देऊ लागला. या संबंधातून शारदेला दिवस गेले, पण समाजातील लोक तिची निंदा करू लागले. शारदेने आणि तिच्या घरच्यांनी सर्वांना वस्तुस्थिती समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला, पण व्यर्थ. लोक त्याच्यावर विश्वास न ठेवता तिला दूषणे देऊ लागले. तोच आकाशवाणी झाली, शारदेला दोष देऊ नका. ती म्हणते ते सत्य आहे, पण संतापलेल्या लोकांना ती आकाशवाणी ही कपटाचा खेळ वाटत होती. त्यात एक पुण्यवान व विवेकी वृद्ध मनुष्य होता. तो शारदेची बाजू घेऊन लोकांना समजावू लागला की ईश्वरी सत्तेचे सामर्थ्य अगाध आहे. ईश्वरी माया कोणते अघटित लीलया घडू शकते. तो वृद्ध तळमळून सांगत होता. काही जाणते लोक त्याच्याशी सहमत होते, पण दुर्जन ऐकायला तयार नव्हते. ते शारदेची निंदा करून तिला अपमानित करत होते. तोच पुन्हा आकाशवाणी झाली. आता जो शारदेची निंदा करेल, तिला पापी व्याभिचारी म्हणेल, त्याची जीभ चिरली जाऊन तीत किडे पडतील. पण दुर्जनांनी ऐकले नाही. त्यांनी शारदेची निंदा करताच त्यांना आकाशवाणीचा तात्काळ प्रचिती आली. निंदकांच्या जीवा चिरल्या जाऊन त्यात किडे पडू लागले. लोकांच्या आश्चर्याला पारावार उरला नाही. शारदेला वंदन करून त्यांनी तिची क्षमा मागितली. लोकनिंदा थांबली. 9 मास पूर्ण होताच शारदेने एका पुत्राला जन्म दिला. लोक त्याला शारदानंदन म्हणू लागले. त्याने 4 वेद 6 पुराणांचा सखोल अभ्यास केला. त्याला विद्वानांमध्ये प्रतिष्ठा प्राप्त झाली. सर्वत्र त्याची कीर्ती होऊन त्याला मानसन्मान मिळू लागला. मातेप्रमाणे तोही परम शिवभक्त होता. एकदा शिवरात्रीच्या पर्वणीस शारदा पुत्रासह गोकर्ण क्षेत्री गेली होती. द्रविड देशातील ब्राह्मण जो शारदेच्या पूर्वजन्मीचा पती होता, तो शारदेला तिथे भेटला. एकमेकांना पाहून दोघांनाही मोठे आश्चर्य वाटले. शारदेला देवीने सांगितलेले वचन आठवले. देवी म्हणाली होती, मुली, गोकर्ण क्षेत्री तुझी व तुझ्या पतीची गाठभेट होईल. तेव्हा उमा महेश व्रताचे अर्धे पुण्य तू त्याला दे आणि तुमचा पुत्र त्याच्या स्वाधीन कर. त्याच्या सानिध्यात 4 महिने व्रतस्थ राहून त्याची सेवा कर. समागम करू नकोस, म्हणजे तू शिवलोकी जाशील. त्याचप्रमाणे शिवरात्रीची यात्रा झाल्यावर शारदेने पतीला वंदन करून उमा महेश्वर व्रताचे अर्धे पुण्य त्याला संकल्पपूर्वक प्रदान केले. पुत्राला त्याच्याकडे सोपवून त्याचा प्रतिपाळ करण्यास सांगितले. मग तीही द्रविड देशात गेली. तिचा पुत्र शारदानंदन मातापित्यांची शिवपार्वती समजून सेवा करीत असे. महापंडित, सेवाभाविक, कीर्तिवाणी आणि मातृपितृभक्त असा पुत्र लाभणे म्हणजे भूलोकीचे सर्वात मोठे भाग्य. शिवा आणि भवानी यांच्या कृपाप्रसादाने शारदेला ते प्राप्त झाले. शारदेचा पतीही महातपस्वी आणि योगी होता. काही वर्षांनी तो निधन पावला. त्यावेळी शारदेनेही सहगमन केले आणि त्या दोघांना शिवलोकी स्थान मिळाले. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. फलश्रुती. या अध्यायाच्या पठनाने विवाहित निपुत्रिक दाम्पत्याला अपत्य प्राप्त होईल. अध्याय सायंकाळी दाम्पत्याने सतत बरोबरच वाचावा. याचा 1 वर्ष पाठ करावा. पुढील अध्याय ऐकण्यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.